पालघरला आज पुन्हा रेड अलर्ट, सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पालघरमध्ये सूर्या नदीला पूर, नदीकाठावरील घरांमध्ये शिरलं पाणी। पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं, एकता नगरीतील सोसायटीसह भीमनगरातील अनेक घरांमध्ये पाणी। सततच्या पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुण्याच्या घोडखल इथं मोठी दरड कोसळली, मुख्य वीज वाहिनी मातीखाली, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित। नाशकात हाय अलर्टचे बहुतांश निर्बंध शिथिल, मात्र धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, पर्यटन स्थळांवर 13 जुलैपर्यंत बंदी कायम। नाशकातील त्र्यंबकेश्वर मंदिर सुरू तर सप्तशृंगी मंदिर 2 दिवस बंदच। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ट्रस्टचा निर्णय, नांदुरी सप्तशृंगगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद। मालेगावच्या चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, 2846 क्युसेकनं गिरणा नदीपात्रात विसर्ग। पूरग्रस्तांच्या विकास कामांसाठी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर, पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय। गोदावरीच्या पुराच्या पाण्यातून नदी ओलांडण्याचा अट्टहास, स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद। नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचं फलित। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन, माध्यमांशी बोलताना पवारांकडून भूमिका स्पष्ट। एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान, पवार गट फोडणार नसल्याचाही दावा। मातोश्री निवासस्थानी उबाठा पक्षाच्या आमदारांची बैठक, 20 आमदारांपैकी परभणीचे आमदार राहुल पाटील गैरहजर। वेळ आल्यावर तोंड उघडेन, बँकसोबत मला न विचारता करार, चंपतराय यांचा सूचक इशारा कुणाकडे? वायनाडमध्ये भूस्खलन, एकाचा मृत्यू, अनेक जण अडकले, एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू।